नाशकामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी बॅनर्स. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मातोश्रीचं निमंत्रण देण्याची बॅनर्समधनं मागणी. ठाकरेंच्या सेनेसह शहर उपप्रमुख बाळा दराडेंनी बॅनर्स लावले. धुळ्यातही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे बॅनर्स झळकले. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर्स. महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, कार्यकर्त्यांची मागणी. शिंदेंच्या सेनेचे नेते महाराष्ट्राचे शत्रू, त्यांचा राज्याशी संबंध नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले की त्यांच्या नशिबी शून्य येणार असल्यामुळे भाऊ एकत्र आल्याचं त्यांना नको आहे, संजय राऊतांचा टोला. तुम्ही एकदा युती करा, आत्महत्या करण्याची वेळ कुणावर येईल हे कळेल, संजय शिरसाट यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. 2-0 एकत्र येतात तेव्हा कोणतीही संख्या तयार होत नाही, फक्त आणखीन एक शून्य तयार होतो. दोन्ही तोट्याचे पक्ष, शिंदेंच्या सेनेचे नेते संजय निरुपम यांचा टोला. सकारात्मकता ठेवा असा उद्धव ठाकरेंचा संदेश, राऊतांची माहिती. राज ठाकरेंनी मत व्यक्त केल्यावरती इतरांना बोलायची गरज नाही, संजय राऊतांचा संदीप देशपांडेंना टोला. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर कुणी काहीही बोलू द्या, भूतकाळामध्ये वळायचं नाही असं आमचं ठरलंय, संजय राऊतांचं वक्तव्य. हात मिळवणी करताना भूतकाळात कशाला बघायचं, महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करायचं दोन्ही नेत्यांचं ठरलंय, संजय राऊतांचं म्हणणं. आपल्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला. आशिष शेलारांचं राज ठाकरेंच्या मैत्रीबाबत विधान. तर शेलार इथून पुढे राजकीय बोलणार असतील तर आम्ही देखील राजकीय बोलू, वैयक्तिक बोलणार असतील तर वैयक्तिक बोलू, मनसे नेते संदीप देशपांडेंचा पलटवार. मुंबईतल्या ठाकरेंच्या सेनेच्या आमदार खासदारांची आज शिवसेना भवनामध्ये दुपारी बैठक. मुंबईतील विविध प्रश्नांवरती आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती ठरवण्यासंदर्भात चर्चा. वक्फ कायद्यासंदर्भात उद्या भाजपची कार्यशाळा. भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार. गरवारे क्लब इथल्या केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस इथे मार्गदर्शन करणार. भाजपातल्या नव्या पक्षप्रवेशावरती भाजपच्या कार्यकर्त्यांची थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे नाराजी व्यक्त. पत्र देऊन व्यक्त केली खदखद. नाव न घेता काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंच्या प्रवेशद्वारावरती प्रवेशावर अप्रत्यक्षपणे विरोध. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधामध्ये काँग्रेसचं उद्या आंदोलन. मुंबई काँग्रेसच्या वतीने वांद्रे कलेक्टर ऑफिसला 2 वाजता आंदोलन होणार. वर्षा गायकवाड यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार. मुंबईतल्या दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये हिंदी भाषेसंदर्भात भाजपची बॅनरबाजी. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती. बॅनरवर आशय राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावरती झळकले बॅनर्स. भाजपने जबाबदारीने वागायला हवं. बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का? संदीप देशपांडेंची भाजपच्या बॅनरबाजीवरती टीका. चर्चा करा, बॅनरबाजी करून काय होणार, देशपांडेंचा सवाल. हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये आता संस्कृतचीही उडी. हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांची मागणी. सोलापुरातल्या माढ्यात सावंत बंधूंचा वाद पुन्हा चव्हाट्यावर. संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांकडनं शिंदेंच्या उपस्थितीत कार्यक्रम. या कार्यक्रमातून माजी मंत्री तानाजी सावंतांच्या नावाला कात्री. कर्जतच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष उषा राऊतांचा राजीनामा. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख. मात्र पदावरनं हटवण्यासाठी राम शिंदेंनी सत्तेचा गैरवापर केल्याचा राऊतांचा आरोप. नंदुरबारमध्ये भाजप नेते विजयकुमार गावित यांची मित्रपक्षांसोबत युती करणार नसल्याची घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी महायुतीत बिघाडीचे संकेत. मित्रपक्षांवरती विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप. मनसेचं नाशिक महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घंटानाद आंदोलन. महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत घंटा वाजवत आंदोलन. शहरामध्ये विविध समस्यांविरोधात मनसे आक्रमक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.